तुम्ही जर विंडोज 10 वापरत असाल तर तुमच्यासाठी ही अत्यंत महत्त्वाची बातमी आहे, कारण आता मायक्रोसॉफ्टने विंडोज 10 ला सपोर्ट देणं बंद केलं आहे। त्यामुळे अनेकांना प्रश्न पडला आहे की आता त्यांच्या लॅपटॉपचं किंवा पीसीचं नेमकं काय होणार। नमस्कार, मी सलमान शेख आणि आपण पाहत आहे एबीपी माझा। मायक्रोसॉफ्टने 2015 मध्ये विंडोज 10 ही सिस्टीम लॉन्च केली होती। त्याला आता 10 वर्ष पूर्ण होत आहेत। त्यानंतर आता कंपनीने विंडोज 10 ला कोणताही सिक्युरिटी सपोर्ट देणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे। याचा थेट परिणाम तुमच्या सुरक्षेवर होणार आहे, कारण विंडोज 10 मध्ये कोणतीही नवीन त्रुटी आढळल्यास मायक्रोसॉफ्ट यासाठी कोणताही सुरक्षा पॅच जारी करणार नाही। त्यामुळे तुमच्या पीसी किंवा लॅपटॉपवरती सायबर हल्ल्याचा धोका वाढू शकतो। पण काळजी करू नका, मायक्रोसॉफ्टने काही पर्याय दिले आहेत। विशेष म्हणजे ज्याचा लॅपटॉप किंवा ज्याची सिस्टीम विंडोज 11 वरती अपडेट होणार नाही त्यांच्यासाठी। नंबर 1, मायक्रोसॉफ्ट डिफेंडर। तुम्ही मायक्रोसॉफ्ट डिफेंडर अँटीव्हायरसने तुमच्या सिस्टीमचे संरक्षण करू शकता। या अँटीव्हायरसला ऑक्टोबर 2028 पर्यंत सुरक्षा अपडेट मिळत राहतील। नंबर 2, ESU प्रोग्राम। मायक्रोसॉफ्टने एक ESU प्रोग्राम जाहीर केलाय। आजपासून तुम्ही त्यासाठी सबस्क्राइब करू शकता। या अंतर्गत तुम्ही $30 म्हणजे सुमारे 2650 रुपये देऊन एका वर्षाचा सुरक्षा कवच घेऊ शकता। याशिवाय यात फ्री विंडोज बॅकअप देखील देण्यात आलेला आहे। जर तुमचं सिस्टीम विंडोज 11 साठी कम्पॅटेबल असेल तर त्याला लगेच अपडेट करून घ्या। आता आपण विंडोज 11 अपग्रेड नेमकं कसं करायचं ते जाणून घेऊया। त्यासाठी सर्वात आधी तुम्हाला सेटिंग मध्ये जायचं आहे आणि अपडेट अँड सिक्युरिटी यावरती क्लिक करा। विंडोज अपडेट मध्ये चेक फॉर अपडेट बटनावरती क्लिक करा। विंडोज 11 उपलब्ध असल्यास ते डाउनलोड करून इन्स्टॉल करा। विंडोज 10 वापरणे तुमच्या डेटासाठी आणि गोपनीयतेसाठी धोकादायक ठरू शकते। त्यासाठी एकतर विंडोज 11 मध्ये अपग्रेड करा किंवा ESU प्रोग्रामचा वापर करून सुरक्षित राहा। माहिती आवडल्यास लाईक करा आणि शेअर करा, जेणेकरून इतर लोकही सुरक्षित राहतील। या व्हिडिओची शूटिंग करत होता माझा मित्र सौरभ भोळे।